परस्त्रीच्या मिठीत नवऱ्याला पाहून बायको झाली दंग. साहेबांचे हसते खेळते घर होते. त्यांची पत्नी एक साधी बोडी गृहिणी होती. वकील साहेब काहीसे बाहेर खाली आहेत हे तिला माहीत होते, पण एक दिवस सवत घेऊन येतील असे तिला वाटले नव्हते. त्या दिवशी ती खूप रडली. वकील साहेबांनी समजवले, बेगम, तू तर घरातली राणी आहेस. या बिचारीला एखादी खोली दे, निमूटपणे पडून राहील, तुला घरकामात मदत करेल. ती रडत राहिली. मी असताना तुम्ही दुसरे लग्न का केले? वकील साहेब बोलण्यात कोणाचेही ऐकणार नव्हते. समजूत काढत म्हणाले, बेगम, माफ कर, चूक झाली. आता तू सांगशील तसेच होईल. फक्त हिला घरात राहू दे. बेगमला वाटत होते मुलांना घेऊन माहेरी निघून जावे, पुन्हा वकील साहेबांचे तोंड पाहू नये. पण माहेरी जायचे तर कोणाच्या आधारावर? वडील नाहीत. आई आधीच भावंडांवर बोजे बनून राहत आहे. तिने कधी विचारही केला नव्हता. लग्नाच्या 14 वर्षानंतर 40व्या वर्षी वकील साहेब असे गुण उधळवतील एवढ्या वर्षाचा संसार उद्ध्वस्त झाला. वकील साहेबांनी खाली आपल्या कार्यालयाच्या शेजारीच्या खोलीत दुसऱ्या पत्नीचे सामान ठेवले. त्यानंतर वरती आपल्या पहिल्या पत्नीकडे आले. जसे काही घडलेच नाही. पहिल्या पत्नीचे मन दुखावले गेले. कष्टाने पैसे जमवून घर बांधले होते. संसार दुसरीसोबत वाटून द्यावा लागेल असा विचारही मोठ्या बेगमने केला नव्हता. दिवस सरले, आठवडे निघून गेले. मोठी बेगम बरीच रडारड करून अखेर शांत झाली. सुरुवातीला वकील साहेब एक दिवस वरती आणि एक दिवस खाली जेवत असत. नंतर हळूहळू त्यांचे वर येणे बंद झाले. नवीन पत्नीकडे ते एवढे गुंतले की त्यांचे वकिलीतले लक्षही उठाले. उत्पन्न कमी झाले आणि कुटुंब मात्र वाढू लागले. छोटी बेगम दरवर्षी एक मुलाला जन्म देऊ लागली. परिणामी ते मोठ्या बेगमला कमी पैसे देऊ लागले. मोठ्या बेगमने परिस्थितीला सामोरे जायचे ठरवले होते. शिक्षणाच्या जोरावर ती गल्लीतल्या एका शाळेत शिकवू लागली. मुलांच्या लहान मोठ्या गरजा पूर्ण करू लागली. संध्याकाळी ती घरी शिकवणी घेत असे. या पैशातून स्वतःच्या मुलांच्या शिकवणीचा खर्च भागवत असे. आपल्या मुलामुलीला भरपूर शिकवून स्वतःच्या पायावर उभे करायचे एवढे तिचे ध्येय होते. मुलांचे चांगले पालन पोषण व्हावे केवळ म्हणूनच पती आणि सवतीसोबत राहण्याचा निर्णय तिने घेतला होता. मुलांना आई वडील दोघांची गरज असते याची तिला जाणीव होती. आता संपूर्ण घरावर छोट्या बेगमचे राज्य होते. मोठी बेगम आणि मुले एका खोलीत राहत होती, जिथं कधीतरीच काही विशेष कारणासाठी आणि तेही बोलवल्यानंतर वकील साहेब येत असत. अशा प्रकारे दिवस चालले होते. त्यानंतर एके दिवशी आपल्या 5 मुली आणि छोट्या बेगमला सोडून वकील साहेबांनी जगाचा निरोप घेतला. छोट्या बेगमने कसेबसे मुलांचे लग्न लावून दिले, घरही विकले. मोठ्या बेगमची मुलगी सनोबर एका चांगल्या कंपनीत नोकरीला लागली होती. ती दिसायला सुंदर होती, पण लग्नाचा विषय काढताच रागवायची. तिने आपल्या आईचे दुःख पाहिले होते, म्हणूनच तिला लग्न करायचे नव्हते. मोठ्या बेगमने बरीच समजूत काढल्यानंतर ती लग्नाला तयार झाली. साहिल चांगला मुलगा होता, त्याच्या नात्यातलाच होता. सनोबर लग्नासाठी तयार झाली, पण आपल्या अटी तिने निकाह नाम्यात ठेवलेल्या सांगितल्या. साहिल म्हणाला, मला तुझ्या सर्व अटी मान्य आहे. सनोबरने स्पष्टपणे सांगितले, केवळ तोंडी बोलून चालणार नाही. मी असताना तू दुसरे लग्न करणार नाहीस आणि जर आपण वेगळी झालोच तरी मुले माझ्यासोबत राहतील असे निकाहनाम्यात लिहावे लागेल. सनोबरला साहिल लहानपणापासूनच ओळखत होता. तिला वाटणारी भीती तो समजू शकत होता. म्हणून सनोबर निकाहनाम्यात हे तसेच तू आणखी जे काही म्हणशील ते सर्व लिहून यात मी नोंदणी करेन. आता तरी माझ्याशी लग्न करशील का? सनोबरने होकार दिला. त्याचे लग्न झाले. दोघांची चांगली नोकरी, चांगले घर, एक गोंडस मुलगाही होती. एकंदर सनोबरचा संसार सुखात सुरू होता. लग्नाला 12 वर्ष कधी झाली हे समजले देखील नाही. सनोबरला बढती मिळणार होती, त्यामुळे ती कार्यालयीन कामावर जास्त लक्ष देऊ लागली. कामवाली बाई घर सांभाळत होती. मुलगी मोठी झाली होती. ती स्वतःचे काम स्वतःच करायची. तिचा अभ्यास घेण्या इतका वेळ सनोबरकडे नव्हता, म्हणून तिला शिकवणीला पाठवत होती. सनोबरचे सर्व लक्ष कार्यालयीन कामावर केंद्रित झाले होते.
कामवाली बाई सर्व सांभाळत असल्याने घराबाबत ती निश्चिंत होती. कार्यालयीन कामानिमित्त सोनोबर 2 दिवसासाठी बाहेर गेली होती. आज रात्री ती घरी परतणार होती, पण तिचे काम सकाळीच पूर्ण झाले, त्यामुळे लगेच ती विमानाने घरी परतली. यावेळी मुलगी शाळेत असेल, साहिल कामाला गेला असेल आणि कामवाली बाई तर 5 वाजता येईल असा विचार करून आपल्याकडील चावीने तिने घराचा दरवाजा उघडला. आता लाईट सुरू होती. बेडरूममधून आवाज येत होती. ती दबक्या पावलांनी तिथे गेली आणि अवाक झाली. साहिल, कामवाली बाई एकत्र. ती धावतच बाहेर आली. साहिललाही तिच्या मागोमाग धावत आला आणि बाई गुपचूप निघून गेली. साहिल सोनोबरची समजत काढू लागला. माझ्या मनात कुठलेच वाईट विचार नव्हते. माझी तब्येत बरी नव्हती, त्यामुळे ती डोके दाबू लागली आणि माझ्या स्वतःवर ताबा राहिला नाही. तिनेही नकार दिला नाही. साहिल बरेच काही सांगत होता. सोनोबर मात्र एखाद्या दगडाप्रमाणे स्तब्ध होती. तो माफी मागत होता. सोनोबर शांतपणे उठली. आपले आणि मुलीचे कपडे बॅगेत भरू लागली. मुलगी आल्यावर तिच्यासोबत आपल्या आम्मीकडे निघून गेली. साहिल तिला थांबवत होता, सतत माफी मागत होता, पण सोनोबरला जणू काहीच ऐकू येत नव्हते. घरी आल्यावर तिने आम्मीला सर्व सांगितले आणि हुंदके देऊन रडू लागली. साहिलने मला फसवले. आता मी त्याच्यासोबत राहू शकत नाही. मोठ्या बेगमला अश्रू अनावर झाले. काही वर्षापूर्वी ज्या आगीत तिचा संसार जळाला होता, आज त्याच आगीत ज्वाळांमध्ये मुलीचाही संसार दगदगत होता. लग्नात अटी ठेवून काय झाले? सर्व पुरुष सारखेच असतात. जेव्हा कोणाला संधी मिळेल ती सोडत नाही. मोठ्या बेगमने मुलीला सावरले. मुली, मी तुझे दुःख समजू शकते. झोप आता. तिचे डोके आपल्या मांडीवर घेऊन मोठी बेगम तिच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरू लागली. दुसऱ्या दिवशी सोनोबर कामाला आणि मुलगी शाळेत जातच होते तोपर्यंत साहिल आला. मोठी बेगम मोठमोठ्याने ओरडू लागली. मोठ्या बेगमला सलाम करून तो बसला. खालच्या स्वरात म्हणाला, खालाजान, माझ्या हातातून खूप मोठा अपराध घडला. एका कमजोर क्षणी मी बहकलो. माझी चूक झाली. मी शपथ घेतो यापुढे कधीच असे होणार नाही. मला माफ करा. सोनोबरलाही मला माफ करायला सांगा. एवढे सर्व त्याने एका दमातच सांगितले. मोठी बेगम गप्प होती. तिला खूप दुःख झाले होते आणि रागही आला होता. साहिलच्या बोलण्यात आणि डोळ्यात लाज तसेच पश्चाताप दिसत होता. ती शांतपणे म्हणाली, मी काहीच करू शकत नाही. सोनोबरला वाटेल तसेच होईल. खालाजान, माझा संसार उद्ध्वस्त होईल. माझी मुलगी माझ्याबद्दल काय विचार करेल? सोनोबरशिवाय मी जगू शकत नाही. मोठी बेगम काहीच बोलू शकत नाही. संध्याकाळी सोनोबर कामावरून आली तेव्हा मोठ्या बेगमने तिला सांगितले की साहिल आला होता, माफी मागत होता. सोनोबर रागावली. तू त्याला घरात का घेतलेस? माझे त्याच्याशी कुठलेच नाते राहिले नाही. मी तलाक घेणार आहे. मोठ्या बेगमला आठवले जेव्हा वकील साहेब दुसरी बेगम घेऊन आले होते तेव्हा तिलाही माहेरी जायचे होते, पण तिला कोणाचा आधार नव्हता. ती स्वतःच्या पायावर उभी नव्हती. आज सोनोबर स्वतःच्या पायावर उभी आहे. स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकते. पण नंतर विचार आला, त्याच्या निरागस मुलीचे काय होईल? आई किंवा वडील यापैकी एकाच्या प्रेमाला ती मुकेल. दोघांनाही दुसरे लग्न केले तर मुलीचे काय? ती मनोमन घाबरली. मुलाला सोनोबर आणि साहिलबाबत सांगितले. तो दुसऱ्या दिवशी आला. बहीण भावाचे हेच म्हणणे होते की तलाक घ्यायलाच हवा. साहिल रोज फोन करीत होता, मेसेज पाठवित होता, पण सोनोबर उत्तर देत नव्हती. साहिल मोठ्या बेगमकडे सतत विनवण्या करत होता. खालाजान, तुम्ही सर्व ठीक करू शकता. फक्त एकदा मला माफ करा आणि सोनोबरलाही मला माफ करायला सांगा. झालेल्या चुकीची मला खूपच लाज वाटत आहे. एके दिवशी सोनोबर कामावरून घरी आपले काही सामान घेण्यासाठी गेली तेव्हा तिने पाहिले की घर अस्ताव्यस्त झाले होते. स्वयंपाकघरातही बाहेरून आणलेले काही जेवण तसेच पडले होते. तिने अंदाज लावला की कामवाली बाई येत नसावी. घरात सर्वत्र लिहिले होते, मला माफ कर, परत हे सोनोबर. सोनोबरला असे वाटले की साहिल 40 वर्षाचा नाही तर एखादा तरुण आहे आणि तिची मनधरणी करत आहे. हळूहळू अनेक प्रयत्नांनंतर साहिलने मोठ्या बेगमचा विश्वास जिंकला की
इतका कमजोर क्षणी झालेली ती चूक होती. त्याने आधी कधीच विश्वासघात केला नाही. मोठ्या बेगमने विचार केला की साहिल सांगतोय ते खरे आहे. त्याच्या हातून चूक झाली आणि त्याला त्याचा पश्चाताप झाला आहे. शिवाय तो माफीही मागत आहे. प्रश्न मुलीच्या भविष्याचा आहे. दोघांपैकी एकाचे प्रेम तिला मिळणार नाही. त्यामुळे साहिलला एकदा संधी द्यावी का? सनोबर तलाकची तयारी करत आहे, अशा मोठ्या बेगमने साहिलला सांगितले. ते ऐकून साहिल धावतच आला. खालाजान, जर सनोबरने घटस्फोटासाठी अर्ज केला तर मी मरून जाईन. मला एक संधी द्या, अशी विनवणी करत लहान मुलांसारखा तो रडू लागला. मोठ्या बेगमला दया आली. तू रडू नकोस, मी आज रात्री सनोबरशी बोलते. सनोबर आल्यावर मोठी बेगम म्हणाली, मी तुझ्याशी बोलू शकते का? हो अम्मी, सनोबर म्हणाली. मोठी बेगम सांगू लागले, जेव्हा तुझे अब्बू दुसरी बायको घेऊन आले होते तेव्हा मलाही त्यांना सोडून द्यायचे होते, पण मला तुम्हा मुलांचा विचार आला. तुझी गोष्ट वेगळी होती. मी स्वतःला आणि माझ्या मुलालाही सांभाळू शकते. त्याच्या चुकीची शिक्षा त्याला मिळायलाच हवी, सनोबरने सांगितले. त्याच्या चुकीची शिक्षा त्याच्यासोबत त्याच्या मुलीलाही भोगावी लागेल. तिची आई किंवा वडील तिच्यापासून हिरावले जातील. जर तुम्ही दोघांनी दुसरे लग्न केले तर तिचे काय होईल? आम्ही एकच लग्न मला नकोसे झाले आहे, मग दुसरे कशाला करेन? आता राहिली गोष्ट मुलीला वडिलांचे प्रेम मिळणार नाही याची. पण असे वडील असण्यापेक्षा नसलेलेच बरे ना? सनोबरच्या मनात साचलेला राग ओठांवर आला. तिचा राग बाहेर पडणे गरजेचे आहे हे मोठ्या बेगमला माहीत होते. तिने वाद घातला नाही. म्हणून तू एकटीच मुलीला चांगले सांभाळू शकतेस असे तुला वाटत असले तर ठीक आहे, पण मला वाटते की तू तलाकचा अर्ज 6 महिन्यानंतर दे. थोडा वेळ दे, मग तू जे सांगशील ते मला मान्य असेल. नाही अम्मी, मी 6 दिवसही देऊ शकत नाही. जेव्हा जेव्हा मला आठवते साहिल आणि कामवाली बाई किडेच येते त्याच्या नावाची. असे कसे काय वागला तो माझ्यासोबत? मोठ्या बेगमने जग पाहिले होते. आपल्या पतीला अनेक मुलींसोबत पाहिले होते. आपल्या अनुभवातून तिने सांगितले ती त्या क्षणी घडलेली चूक होती. त्याचे कोणासोबतही संबंध नाहीत. जेव्हा एक स्त्री आणि एक पुरुष तेव्हा असा एखादा कमजोर क्षण येऊ शकतो. मी कामवर एकटीच अनेक तास पुरुषांसोबत काम करते. माझ्यासोबत तर कधीच असे घडले नाही. आत्मसंयम आणि मर्यादा हीच खरी माणुसकी असल्याची ओळख आहे. अन्यथा पशु आणि माणसात काय फरक आहे? मी आतापर्यंत तुला काहीच सांगितले नाही, पण आता खूप विचारपूर्वक तुला थोडा वेळ द्यायला सांगत आहे. पुढे जशी तुझी मर्जी. ठीक आहे, तुला वाटत असेल तर मान्य करते, पण माझा निर्णय बदलणार नाही. सनोबरने असा विचार करून अम्मीचे म्हणणे मान्य केले की तिलाही काही उरलेली कामे पूर्ण करायला वेळ मिळेल. मालमत्तेची कागदपत्रे स्वतःच्या नावावर करायची होती. वारस बदलायचा होता. कामाचाही ताण होता. रात्री नेहमीप्रमाणे साहिलने फोन केला आणि सनोबरने तो उचलला. आनंद आणि आश्चर्य अशा दोन्ही भावना लफवीत साहिल म्हणाला, सनोबर, मला माफ कर, परत ये. सनोबरने गंभीर स्वरात तटस्थपणे सांगितलं, मला तुला भेटायचे आहे.